नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या। त्याच्यासाठी इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, सुंठ बडीशोपची पावडर घेतलेली आहे, खसखस आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपण गूळ विरघळवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण गॅस चालू करूया। गूळ टाकून घेऊया। एक ग्लास पाणी घालणार आहोत। गूळ सगळा विरघळवून घ्यायचा आहे। आपला गूळ विरघळून तयार आहे। आता हे कोमट झालेलं आहे। आपण आता कापण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे। ते आपण कडक मोहन करणार आहोत। तेलाचं गरम करायचं ठेवूया। आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इकडं सामान मिसळून घेऊया पिठामध्ये। तर पीठ घेतलेलं आहे मी 2.5 वाट्या। एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। त्याला चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि सुंठ बडीशोपची पावडर मिक्स करून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे। चमच्याने हलवणार आहोत। तेल खूप गरम नाही। सगळ्या पिठाला लावून घेऊया तेल। आपण आता तेल चोळून घेतलेलं आहे पिठाला। आपण आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालणार आहोत। आपल्याला पीठ जास्त सैलसर नाही मळायचं, घट्ट मळायचं आहे पुरीच्या पिठासारखं। त्यामुळे थोडं थोडंसं घालून मळून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे आपलं। आपण आता 5 मिनिटं पीठ भिजत ठेवूया आणि 5 मिनिटानंतर कापण्या करायला घेऊया। 5 मिनिटं पीठ आपलं भिजलेलं आहे। आपण आता कापण्या करायला घेणार आहोत। आपण ह्याला तेल पीठ काय वापरणार नाही, असंच लाटणार आहोत। ह्याला आपण आता खसखस लावून घेऊया। आपण लाटतानाच गोळा छोटा आहे तोपर्यंत खसखस लावून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत खसखस चिकटते, तेलात सुटत नाही। दोन्ही साईडला अशीच खसखस लावून घेऊया। तर आपली लाटी लाटून झालेलं आहे। आपण आता ह्याच्या कापण्या काढून घेऊया। आपलं तेल तापलं गरम झालंय का बघूया आपण। तेल गरम झालेलं आहे। आपण आता कापण्या तळून घेऊया। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, खूप मोठा ठेवायचा नाहीये, कारण कापण्या लगेच करपतात गुळामुळे, त्या काळ्या दिसतात।
अशा प्रकारे आपण कापण्या तळून घेणार आहोत. जास्त लाल करायच्या नाहीत. आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. आपण आता या काढून घेऊया. आपल्या कापण्या करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा झालेल्या आहेत एकदम. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.